नमस्कार, मी ज्ञानदा कदम. माझा विशेष बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. रोज रात्री 8ची वेळ राखून ठेवा विश्वासार्ह, अचूक आणि थेट बातम्यांसाठी. आज दिवसभरातली प्रत्येक महत्त्वाची बातमी जशी आहे तशी संपूर्ण तथ्यांसह, सगळ्या संदर्भांसह, साध्या सोप्या शब्दात तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न म्हणजे माझा विशेष बुलेटिन. तर आज बुलेटिनमध्ये काय विशेष, चला पाहूया. तर दिवसभरातल्या आजच्या 5 अतिशय महत्त्वाच्या बातम्या, त्याचा आढावा आपण सुरुवातीला घेऊया. पेपर फुटीवरती अर्थातच सरकार कायदा आणणार आहे, पण या कायद्यामुळे फायदा होणार आहे का जुन्याच गोष्टी पुन्हा पाहायला मिळतील, ही आपली पहिली बातमी असेल. दरम्यान नीट पेपर फुटीवरनं जंतर मंतरवरती जे आंदोलन झालेलं होतं, ते आंदोलन आता स्थगित झालंय. पण या आंदोलनावरनं घडणाऱ्या घडामोडी मात्र केवळ दिल्लीत नाही तर देशभरात कायम आहेत. बातमी क्रमांक 3 जी विद्यार्थ्यांशी संबंधित आहे, विद्यार्थी आंदोलनाशी संबंधित आहे. नीट पेपर फुटीवरनं एक आंदोलन झालं, पण या विद्यार्थी आंदोलनाचे अनेक जण टार्गेट कसे बनलेत राजकीय पातळीवरती, त्याचाही आपल्याला आढावा घ्यायचा आहे. बातमी क्रमांक 4 बातमी महाराष्ट्रासाठी महत्त्वाची. MPSCचा पेपर फुटला असा दावा केला गेला, पण दावा जरी झालेला असला तरी या दाव्यावरनं नंतर माघार झाली आणि कसं नाट्य घडलं तेही आपल्याला बघायचंय. तर पुढची बातमी ही खाकीतल्या दरोडेखोरांची, अतिशय गंभीर, अतिशय महत्त्वाची बातमी. त्याचाही आढावा आपण बुलेटिनमध्ये घेऊयात. पण सुरुवात करूयात अर्थातच नीट पेपर फुटी संदर्भातल्या बातम्यानं. आजच्या प्रत्येक बातमीचं सविस्तर विश्लेषण करूया. एका परीक्षेच्या पेपर फुटीमुळे नेमकं काय होऊ शकतं हे अवघ्या देशानं गेल्या आठवड्यात पाहिलंय. एका पेपर फुटीमुळे देशात झालेला तरुणाईचा उद्रेक आणि त्यामुळे वाढलेला राजकीय दबाव, त्यातून झालेला केंद्रीय शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा आणि प्रल्हाद जोशींकडे आलेला शिक्षण खात्याचा अतिरिक्त कार्यभार. देशाला नवीन शिक्षण मंत्री मिळालेले असले तरी केंद्रीय शिक्षण मंत्र्यांच्या बाबतीत एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे जी मी तुम्हाला सांगते. गेल्या 12 वर्षात देशात 4 जण शिक्षण मंत्री झाले आणि त्याच काळात देशात 152, आकडा लक्षात घ्या, 152 परीक्षांचे पेपर फुटले. आणि म्हणूनच शिक्षण मंत्री बदलल्यानं पेपर फुटीच्या घटना थांबतील का, तर याचं ठोस उत्तर देता येणं जरा अवघडच आहे. मग या परिस्थितीमध्ये काय पर्याय? तर सगळ्यात पहिला पर्याय कठोर कायदा तयार करणं. 2024 साली जेव्हा नीटचा पेपर फुटला होता तेव्हा मोदी सरकारने कायदा केला. त्यात पेपर फुटी प्रकरणात कठोर शिक्षेची तरतूद केली गेली. पण तरी सुद्धा यंदा नीटचाच पेपर फुटला. म्हणूनच की काय, पंतप्रधान मोदींनी वारंवार परीक्षेतल्या सुधारणांवरच विद्यार्थ्यांना आवाहनं केली. जेनझी सोबत कनेक्ट साधण्यासाठी इंस्टाग्रामचा स्मार्ट वापर सुद्धा केला. पण त्याचसोबत 2024 सालच्या सार्वजनिक परीक्षा कायद्यात संशोधनाची घोषणा केली, जी अतिशय महत्त्वाची होती. त्याचनुसार पेपर फुटीतल्या आरोपींवरती मोठ्या शिक्षेची तरतूद सुद्धा करण्यात आली आहे. आता सरकारनं आणलेला हा कायदा असो की शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा घेणं असो, हे सगळं केलं गेलं कारण विद्यार्थ्यांसोबतच विरोधकांची सुद्धा तशी आग्रही मागणी होती. आणि त्याच मागणीपोटी विरोधक संसदेच्या पावसाळी अधिवेशनात प्रचंड गदारोळ करत होते. आता सरकारनं हे सगळे निर्णय घेतले, त्यामुळे आज तरी अधिवेशनामध्ये कामकाज सुरळीतपणे पार पडेल अशी खरतर अपेक्षा होती. परीक्षा विधेयकावरती सत्ताधारी विरोधकांमध्ये चर्चा होईल असं सुद्धा वाटलं होतं. पण नेमकं झालं काय, घडलं काय, तुम्हीच पहा. सदन की कार्रवाई आज 2 बजे तक के लिए स्थगित की जाती है. आज सदन 5 बजे तक के लिए स्थगित किया जाता है. मैं सभा की कार्यवाही कल मंगलवार दिनांक 28 जुलाई 2026 को पुनः 11 बजे तक के लिए स्थगित की जाती है. The House will meet at 2 p.m. I adjourn the House to meet at 2 p.m. The House will meet again at 3 p.m. today. The House will meet at 5:15 p.m. Conference is going to meet again on Tuesday, 2026. आश्वासन भी दिया कि पर्याप्त समय देंगे, तो फिर यहाँ चर्चा को रोकने के लिए ये नारेबाजी क्यों कर रहे हैं, मुझे ये समझ में नहीं आ रहे. ये तो युवाओं का पूरा इस पर नजर है और इतना इम्पोर्टेंट बिल, पब्लिक एग्जामिनेशन प्रिवेंशन ऑफ अनफेयर मीन्स जैसे बिल को चर्चा के लिए रोकना, ये बहुत गलत मैसेज भेज रहा है. मैं कांग्रेस पार्टी को फिर से रिक्वेस्ट करता हूँ, अपने साथियों को समझाइए और बिल पे हम चर्चा शुरू करें.
तर गेला संपूर्ण आठवडा लोकसभा असो की राज्यसभा कामकाज होऊच शकलं नाही. कारण विरोधकांची एकच मागणी होती, आधी धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा घ्या आणि त्यानंतरच आम्ही चर्चा करू. आता तेच विरोधक प्रधानांच्या राजीनाम्यानंतर सुद्धा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी गोंधळ घालतात आणि त्याच गोंधळात संसदेत परीक्षा सुधारणा विधेयक सादर झालं. पण तरी गोंधळ कायम होता. याचा परिणाम म्हणजे आज लोकसभा 3 वेळेला तर राज्यसभा 5 वेळेला तहकूब करावी लागली. पण इतक्या गदारोळामध्ये सुद्धा संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी परीक्षा विधेयकावर एक निवेदन दिलं. त्यासोबत काँग्रेसवरती हल्लाही चढवला. आज तरी दोन्ही सभागृह तहकूब झाली आहेत. त्यामुळे आता उद्या सकाळी जेव्हा दोन्ही सभागृहाचं कामकाज सुरू होईल तेव्हा दोन्ही बाजूनं म्हणजे सत्ताधारी असोत किंवा विरोधक परीक्षेवरच्या विषयाला गांभीर्यानं घेत विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी चर्चा केली जाईल हीच अपेक्षा आहे आणि हाच विश्वास आहे. किरण रिजिजू जी को समझना पड़ेगा कि विपक्ष आपके इशारों पे नाचने वाली कठपुतली नहीं है. चर्चा में भाग लेना चाहिए, लेकिन आपकी शर्तों पे क्यों भाग लेंगे? संसद किस लिए है? विपक्ष यहाँ इसलिए थोड़ी आता है कि आप जो कह देंगे हम उसको मान लेंगे. विपक्ष यहाँ इसलिए आता है कि देश के लाखों करोड़ों लोगों की उम्मीद को देश के पटल पर, संसद के पटल पे कैसे रखा जाए. हम बिल्कुल चर्चा में भाग लेंगे, हमने मना नहीं किया है, लेकिन हमारी जो कंडीशन है वो ये है कि गृहमंत्री जी आए, एक स्टेटमेंट दें, उसके बाद हम देश की सदन में चर्चा में भाग लेंगे. हमारे नेता प्रतिपक्ष मल्लिकार्जुन खड़गे जी ने पटल पर ये बात कही है. आज भी सदन नहीं चल पाया, क्या कल तय होगा कि क्या करना है. हमारी मांग है कि सरकार स्पष्ट बात रखे कि छात्रों के साथ अन्याय नहीं होगा, उनके परिवार को मुआवजा मिलेगा और भविष्य में कोई भी उनके साथ अन्याय नहीं होगा. तर अखिलेश यादवांना विश्वास आहे की उद्या संसदेमधली कोंडी फुटेल. पण 2024 साली म्हणजे 2च वर्षांपूर्वी एक कायदा आलेला असताना सुद्धा पेपर का फुटले तर त्याची कारणं आपण पाहूया. पहिलं आणि सर्वात महत्त्वाचं आणि ठळक कारण म्हणजे कायद्याची अंमलबजावणी. अनेकदा संसदेमध्ये कायदे मंजूर होतात, पण जेव्हा ते लागू करण्याची वेळ येते, अंमलात आणण्याची वेळ येते, तेव्हा स्थानिक स्तरावरती यंत्रणांची कमतरता, तांत्रिक त्रुटी यासह अनेक अडचणी समोर येतात. त्या देशातल्या इंटरनेट कनेक्शनपासून त्याच्या स्पीडचा सुद्धा विषय असतो. आणि अशा परिस्थितीत जेव्हा जेव्हा कायद्याची अंमलबजावणी केली जाते तेव्हा त्यात लूपहोल्स राहिल्यानं गुन्हेगारांसाठी पेपर फोडणं एक प्रकारे सोपं बनतं. इतकंच नाही तर टेक्निकल लिमिटेशन्स किंवा एररमुळे हॅकर्सची टोळीसुद्धा सक्रिय होण्याची शक्यता असते. त्यात पहिल्या कायद्यात शिक्षेची तरतूद होती, पण त्याच्या सुनावणीसाठीच्या न्यायालयांसह वेळेची कोणतीच मर्यादा नव्हती. त्यामुळे सुद्धा गुन्हेगारांमध्ये त्याची भीतीच राहिली नाही. त्यामुळेच की काय मोदींनी सुद्धा आपल्या आवाहनामध्ये या बाबींवरती विशेष भर दिलाय. तर लोकपरीक्षा संशोधन विधेयकात नेमक्या कोणकोणत्या सुधारणा सुचवल्या गेल्या त्यावरती आपण एक नजर टाकूया. या सुधारणा कोणत्या आहेत? वैयक्तिक गुन्हा आधी 3 ते 5 वर्ष तुरुंगवासाची शिक्षा होती आणि संशोधनानंतर सुधारणेनंतर 5 ते 10 वर्षांच्या तुरुंगवासाची तरतूद आहे. आधी दंड होता 10 लाखांपर्यंत, आता तो 50 लाखांपर्यंत असेल. संघटित गुन्हेगारी आधी 5 ते 10 वर्षांच्या तुरुंगवासाची तरतूद होती आणि आता मात्र 7 ते 10 वर्ष तुरुंगवासाचा निर्णय घेतला जाईल. 1 कोटींपर्यंतचा आधी दंड होता एकत्रित गुन्हेगारांसाठी आणि हाच दंड 10 कोटींपर्यंत वाढवला जाईल. सुनावणीची कालमर्यादा सुद्धा आता निश्चित झाली. आधी वेळ निश्चिती नव्हती, पण आता मात्र 3 महिन्यात सुनावणी पूर्ण करणं नवीन विधेयकानुसार बंधनकारक केलं गेलं आहे. दरम्यान कोणकोणत्या परीक्षांवरती हे नवे विधेयक लक्ष ठेवून असेल त्याची सुद्धा माहिती आपण घेऊया. हे नवीन विधेयक फक्त नीटसाठी नाहीये, तर लोकसेवा आयोगाची परीक्षा, कर्मचारी निवड आयोगाची परीक्षा, रेल्वे भरती बोर्डाच्या परीक्षा, इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन अर्थात IBPSच्या परीक्षा, केंद्र सरकारची कर्मचारी भरती परीक्षा, राष्ट्रीय परीक्षा एजन्सी अर्थात NTAच्या मार्फत घेतल्या जाणाऱ्या सगळ्या परीक्षा. तर हा कायदा खरं तर तयार होता, त्याची अंमलबजावणी सुद्धा सुरू झालेली.
म्हणूनच यंदाच्या नीटच्या पेपर फुटीनंतर आतापर्यंत 13 आरोपींना तुरुंगात डांबण्यामध्ये सरकारला यश मिळालं. पेपर फुटी हा केवळ कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न नाहीये, तर तो लाखो विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी, त्यांच्या मेहनतीशी जोडलेला विषय. म्हणूनच या गुन्ह्याविरोधातला प्रत्येक कायदा आणि प्रत्येक शिक्षा ही केवळ आरोपींसाठी नसते, तर ती भविष्यात गुन्हा करण्याचा विचार करणाऱ्यांसाठी एक प्रकारचा इशारा असतो. त्यामुळे आता या विधेयकावरनं संसदेमध्ये राजकारण होईल की विद्यार्थ्यांच्या भविष्याचं राजकारण बाजूला ठेवून एकमत होईल हे पाहावं लागेल. त्यामुळे संसदेमध्ये उद्या विधेयकावरती चर्चा करताना दोनही बाकांवरच्या सदस्यांनी हे लक्षात ठेवायला हवंय की जर पेपर फोडणाऱ्यांना कायद्याची भीती वाटली तरच विद्यार्थ्यांच्या मेहनतीला न्याय मिळू शकेल. आणि यानंतर पाहूया, यानंतर आढावा घेणार आहोत पुढच्या बातमीचा. तर CJP कॉक्रोच जनता पार्टीचं जंतर मंतरवरचं आंदोलन जे नुकतंच पार पडलं त्याची चर्चा आज देशात जवळपास प्रत्येकाच्या तोंडी आहे. काहींचा त्या आंदोलनाला पाठिंबा आहे तर काहींचा विरोध आहे. काहींनी या आंदोलनामध्ये पोलिसांनी बळाचा वापर केला, मारहाण केली अशा प्रतिक्रिया सोशल मीडियावरती मांडल्यात, तर काहींनी आंदोलकांनी पोलिसांना टार्गेट केलं अशाही प्रतिक्रिया व्यक्त केल्या. या प्रतिक्रियांप्रमाणे सर्वोच्च न्यायालयात सुद्धा त्या स्वरूपाच्या याचिका दाखल झाल्यात. पोलिसांकडनं बळाचा वापर झाल्याचा दावा त्यात केला गेलाय. त्याच वेळेला पोलीस कर्मचाऱ्यांनी सुद्धा जमावाकडनं मारहाणीचा त्यांना सामना करावा लागलाय असं नमूद करत एका वकिलांनी त्यांच्या म्हणजे पोलिसांच्या परिस्थितीचा सुद्धा विचार करावा अशी विनंती केली आहे. त्यामुळे अशा सगळ्या याचिकांवरती सर्वोच्च न्यायालय एकत्रितपणे सुनावणी घेईल. या पद्धतीच्या आंदोलनात संपूर्ण देशासाठी प्रमाणित कार्यपद्धती अर्थात SOP न्यायालयाकडनं लागू होण्याची शक्यता आहे. अशा पद्धतीनं जंतर मंतरच्या आंदोलनामुळे जवळपास आठवडाभर देश ढवळून निघाल्यानंतर त्याचे पडसाद मात्र अजूनही कायम आहेत. वास्तवामध्ये दिल्ली पोलिसांनी पेलेट गनचा वापर केल्याचा आरोप होतोय. सोबतच दिल्लीतल्या घटनांव्यतिरिक्त इतर राज्यात सुद्धा अशी आक्रमक आंदोलनं पार पडली आणि हे लक्षात आल्यावरच न्यायालयानं हे निरीक्षण नोंदवत एकत्रित सुनावणी करण्याचा निर्णय घेतला. तर दिल्लीच्या जंतर मंतरवरती एक विद्यार्थी आंदोलन पार पडलं नीट परीक्षेसंदर्भात. टार्गेट होते धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा झाला, पण त्यानंतर या आंदोलनामुळे वेगवेगळे टार्गेट्स कसे निर्माण झालेले आहेत ते आपण बघूया. दिल्लीच्या जंतर मंतरवरती विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना राजीनामा द्यावा लागला आणि त्याचे राजकीय पडसाद देशभरात उमटू लागले. आता आंध्र प्रदेश, तेलंगणा, पंजाब आणि महाराष्ट्र ही ती 4 राज्य आहेत की ज्या 4 राज्यांमध्ये वेगवेगळ्या शैक्षणिक प्रश्नांवरनं तिथल्या शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा घ्यावा ही मागणी जोर धरते. त्यामुळे हा केवळ शिक्षणाचा मुद्दा राहिलेला नाहीये, तर तरुणांच्या असंतोषाचं राजकीय रूपांतर होत असल्याची चर्चा आहे. YSR काँग्रेसचे प्रमुख जगनमोहन रेड्डींनी DS भरती परीक्षेत कथित घोटाळा झाल्याचा आरोप करत आंध्र प्रदेशचे शिक्षण मंत्री नारा लोकेश यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. तर तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डींकडे शिक्षण मंत्री पदाचा राजीनामा मागण्याची मागणी करण्यात आली आहे. विद्यार्थी शिक्षण शुल्क प्रतिपूर्ती योजनेअंतर्गत असलेली 12,000 कोटींची थकबाकी आहे आणि त्याचवरनं रेड्डी हे विरोधकांच्या निशाण्यावर आलेत. सोबतच पंजाबमधला विषय खूप गाजतोय. कथित प्रश्नपत्रिका फुटीवरनं हरजोत सिंग बैस यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरतीये. तर इथे महाराष्ट्रात काय होत आहे? महाराष्ट्राचे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्याही राजीनाम्याची मागणी केली जाते. शिक्षक भरती घोटाळा, मराठी शाळा आणि स्पर्धा परीक्षांच्या प्रश्नांवरनं दादा भुसेंना घेरलं जात आहे. त्यामुळे दिल्लीत उभं राहिलेलं आंदोलन आता विविध राज्यांच्या राजकारणाला सुद्धा हादरे देणार का हे पाहणं महत्त्वाचं असेल. दरम्यान युवक काँग्रेसचे अध्यक्ष सागर साळुंखे यांनी शिक्षण मंत्री दादा भुसेंना 7 दिवसांचा अल्टिमेटम दिलाय. जर राजीनामा दिला नाही तर त्यांच्या घरापासून आंदोलन छेडू असा इशाराही दिला गेलाय. जगण्याचा अधिकार देण्याचं काम हे सरकार करत आहे, यावर आमचा आक्षेप आहे. यापुढे येत्या 7 दिवसात जर दादा भुसे यांनी राजीनामा नाही दिला तर महाराष्ट्रातील सर्व समविचारी संघटनेसोबत आमचा संपर्क झालेला आहे. सगळ्याशी चर्चा चालू आहे. सगळे या विषयाबद्दल सकारात्मकपणे पुढे जाण्यास तयार आहे आणि ही भूमिका घेऊन आम्ही सर्वजण जर त्यांनी राजीनामा नाही दिला तर तीव्र आंदोलन राज्यात उभा करू. तर कोणत्या प्रश्नांवरनं, कोणत्या मुद्द्यांवरनं राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसेंच्या राजीनाम्याची मागणी विरोधकांनी लावून धरली आहे, आपण एक नजर टाकूया.
17,500 मराठी शाळा बंद झाल्याचा आरोप आहे. टीईटीसह पेपर फुटीची अनेक प्रकरणं समोर आली आहेत. ग्रामीण शाळांसंदर्भातले प्रश्न अजूनही प्रलंबित आहेत. दरम्यान नीट पेपर फुटी प्रकरणात विद्यार्थ्यांच्या तीव्र आंदोलनानंतर केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला. पण विद्यार्थ्यांचा संघर्ष थांबत नसल्याचं चित्र आहे. दिल्लीतल्या जंतर मंतरवरचं आंदोलन संपलेलं असलं तरी आता या आंदोलनाचं पुढचं पाऊल मुंबईत पडणार आहे. 9 ऑगस्ट क्रांती दिवस. याच दिवशी कॉक्रोच जनता पार्टी, छात्र भारती, AISF आणि SFI यासह विविध विद्यार्थी संघटना एक संयुक्त रॅली काढणार असल्याची माहिती आहे. नीट परीक्षा पद्धतीमध्ये पारदर्शकता, महाराष्ट्रातली टीईटीची पेपरफुटी, MPSC उमेदवारांचे वेगवेगळे प्रश्न आणि मराठी शाळांच्या प्रश्नांसह विविध मागण्यांवरती सरकारला धारेवर धरण्याची तयारी या संघटनांनी सुरू केली आहे. त्यामुळे दिल्लीतनं सुरू झालेलं विद्यार्थी आंदोलन आता महाराष्ट्राच्या राजकारणात नवं वळण घेणार का याकडे लक्ष लागलंय. येत्या महाराष्ट्रभरातून अनेक विद्यार्थ्यांचा उद्रेक हा बाहेर येतोय. मग तो टीईटीचा प्रश्न असेल, मराठी शाळेचा प्रश्न असेल, विद्यापीठातला अनागोंदी असेल, प्रायव्हेट शाळांची वाढलेली फी असेल, तर हा सगळा अनरेस्ट कॅच करून येत्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये मोठं आंदोलन उभं राहील. दरवर्षी ऑगस्ट क्रांती ते 9 ऑगस्टला एक मोठा कार्यक्रम केला जातो. पण ह्यावर्षी आम्ही प्रयत्न करणार की विद्यार्थ्यांचा जो विविध विषय आहेत, जसे रोहितने म्हटले, त्या विषयाला घेऊन ह्यावर्षी त्या रॅलीमध्ये विद्यार्थी मोठ्या संख्येने सामील होणार आहेत. सरकारला हे कळत नाही आहे, पण ह्या यूथची जी ताकद आहे, युवा शक्ती याच्यामध्ये जुळलेली आहे आणि युवा शक्तीने दाखवून दिलेला आहे. त्याचप्रमाणे या टायमाला जसं आपण बघतोय की महाराष्ट्रामध्ये टीईटीचा जो मुद्दा आहे, टीईटीची परीक्षा आपण बघतोय की त्याचा पेपर लीक झालेला आहे. तर टीईटीचा मुद्दा आहे, रोहित म्हटल्याप्रमाणे चंद्रकांत दादांचा आणि दादा भुसेंचा राजीनामा झालाच पाहिजे. सध्या आपल्या देशात पेपर फुटी हा शब्दच लाखो विद्यार्थ्यांसाठी धडकी भरवणारा ठरलाय. नीट प्रकरणानंतर प्रत्येक स्पर्धा परीक्षेकडे संशयाच्या नजरेतनंच पाहिलं जात आहे. याच गदारोळात महाराष्ट्रात 22 मार्च 2024ला औषध निरीक्षक पदासाठी पार पडलेला MPSCचा पेपर फुटल्याचा दावा समोर आला आणि एकच खळबळ माजली. अहिल्यानगरातील ऋषिकेश गांगर्डे आणि लोकेश पाटील या दोघांनी परीक्षेपूर्वी काही प्रश्नोत्तरं व्हॉट्सअपवरती व्हायरल झाल्याची आणि काही उमेदवारांचे गुण संशयास्पदरित्या वाढल्याचा आरोप केला. सोशल मीडियावरती या पेपरफुटीची बातमी वाऱ्याच्या वेगानं पसरली. या बातमीनंतर रोहित पवार आणि सुषमा अंधारेंनी पत्रकार परिषद घेत राज्यातल्या परीक्षा प्रक्रियेवरती सवाल उपस्थित केले. परिस्थितीचं गांभीर्य ओळखत तपासाची चक्र फिरली. त्यानंतर तक्रारदार असलेल्या लोकेश पाटीलनं तक्रार मागे घेत आपण मस्करी म्हणून हा आरोप केल्याचं म्हटलं. तर दुसरीकडे ऋषिकेश गांगर्डे मात्र आपल्या पेपरफुटीच्या दाव्याबद्दल ठाम आहे. सध्या आपल्या देशात पेपरफुटी हा केवळ राजकीय आरोप प्रत्यारोपाचा विषय नाही, तर तो लाखो विद्यार्थ्यांच्या भवितव्यासोबत जोडला गेलेला विषय आहे. त्यामुळे कोणताही दावा करताना संयम, पुरावे आणि जबाबदारी या तिन्ही गोष्टी तितक्याच महत्त्वाच्या ठरतात. पण या केसमध्ये या तिन्ही गोष्टींचं भान जपलं गेलं नसल्याचं चित्र दिसून आलं. तर MPSCचा पेपर फुटला असा मोठा दावा केला तो ऋषिकेश गांगर्डेनं. पेपर फुटीचा आरोप करताना ऋषिकेशनं काय म्हटलं आपण पाहूया. जवळजवळ 50 ते 60 हजार विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली आहे. तर मग आमची मागणी होते की कोणत्या मार्क्सचे, म्हणजे त्यांचे मार्क्स माहीत नाहीत, आम्हाला दिले आमचे मार्क्स माहीत नाहीत, मग कोणत्या बेसिसवर त्यांना सिलेक्ट केले असा मी व्हिडिओ बनवला होता. 22 मार्चच्या अगोदर 2 दिवस अगोदरच फुटलेला होता आणि आपण त्याने आपल्याला ते फोटो ते सेंड केले. पाहिलं, मूळ प्रश्नपत्रिकेतील 90 प्रश्न ह्या त्या गेस्ट पेपरमधील 200 क्वेश्चनपैकी आलेले आहेत. त्यांचे ऑप्शन सुद्धा सेम आहेत. दरम्यान MPSCच्या पेपरफुटीच्या आरोपानंतर रोहित पवार आणि सुषमा अंधारे यांनी राज्यभरातली पेपरफुटीची समस्या अधोरेखित करत सरकारच्या कार्यशैलीवरती काही सवाल उपस्थित केलेत. पेपरफुटीचा महाराष्ट्राचा म्हणजे 2026ला TETचा 27 जून 2026ला पेपर लीक झाला. नीटचा आपल्याला माहिती, SRPFमध्ये 2026मध्ये झाला. ACC केमिस्ट्री 24ला जलसंधारणचा फुटला. त्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभाग 23ला. त्यानंतर कोतवाल भरती, म्हणजे कोतवाल भरतीचा पेपरसुद्धा महाराष्ट्रात दुर्दैवाने त्या ठिकाणी लीक होतो. त्यानंतर महाजनको तलाठी भरती, पुढे तर मी डिटेलमध्ये याच्यामध्ये जाणारच आहे. वन संरक्षण, मुंबई उच्च न्यायालय व्यक्तिगत सहाय्यक, म्हणजे ह्या सगळा म्हणजे हा
काळा अध्याय आहे. साधारणतः पेज क्रमांक 26 ते 53 या पानांवरचे जवळपास 78 प्रश्न जे जशास तसे आले, ज्याच्यात ऋतुजा नावाच्या मुलीने आपला मित्र गौरव पाटील याला काही चॅटिंग केली आणि गौरव पाटीलला केलेल्या चॅटिंगमध्ये गौरव पाटीलने ती सगळी चॅटिंग शेअर करत ती MPSCला लिहिली. रोहित पवार यांनी जे काही मुद्दे मांडले आणि जे गौरव पाटीलला जे ऋतुजा नावाच्या विद्यार्थिनीने सगळं पाठवलेलं होतं, हा गौरव पाटील आता बऱ्यापैकी माझ्या माहितीप्रमाणे त्याच्यावरही खूप सारं प्रेशर असल्यामुळे आणि पुन्हा सगळी लोकांकडून त्रास होत असल्यामुळे तो कदाचित सगळ्यांच्या संपर्कात नाही आहे. तर पेपर फुटी संदर्भात घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये रोहित पवारांनी एक मोठा आरोप केला. त्यांनी असं म्हटलं की नंदुरबारच्या कौटिल्य अकॅडमीमधनंच औषध निर्माण शास्त्राचा पेपर फुटला. इतकंच नाही, त्या परीक्षेमध्ये एका तहसीलदाराचा मुलगा 13वा आणि मुलगी 16वी आल्याचा आरोप रोहित पवारांनी केला. पण कौटिल्य अकॅडमीचे संचालक प्रवीण पाटील यांनी हे सगळे आरोप फेटाळून लावत रोहित पवारांना प्रत्युत्तर दिलंय. एक क्लास कौटिल्य अकॅडमी नंदुरबार, त्या क्लासमधून जो तिथं पाटील जो कोणी माणूस असेल त्यांनी तो जो पेपर होता, म्हणजे पेपर म्हणजे MPSCचा पूर्ण पेपर फुटला असं आपल्याला म्हणता येणार नाही, पण पेपर सेट करणारा व्यक्ती फुटला आणि या क्लासेसकडे 90% प्रश्न हे आधीच दिले गेले होते. त्या उमेदवारांना पैशांचा ॲडव्हान्स दिल्यानंतर, पैसे दिल्यानंतर व्हॉट्सॲपवर सगळ्या गोष्टी पाठवायच्या आणि 2-3 मिनिटानंतर तो डिलीट फॉर ऑल करून टाकायचा. यात झालं असतं एका उमेदवाराने ते सगळे डाउनलोड झाले आणि फक्त आपल्याकडे पुरावा असावा म्हणून मित्राला ते सगळे पुरावे त्या ठिकाणी पाठवले. त्यामुळे तिथे पुरावे हे आपल्या हातामध्ये आता लागलेले आहेत. संबंधित व्यक्ती माझ्याकडे अभ्यासाला येण्यास तर आपण पाहिलं की विद्यार्थ्यांनी पेपर फुटीच्या केलेल्या आरोपांमध्ये उडी घेतली ती राष्ट्रवादीचे रोहित पवार आणि शिवसेनेच्या सुषमा अंधारेंनी. पण या बातमीमध्ये सर्वात मोठा ट्विस्ट आला जेव्हा तक्रारदार असलेल्या लोकेश पाटीलनं आपली तक्रारच विड्रॉ केली. पेपर फुटीच्या आरोपांची चौकशी करण्यासाठी ऋषिकेश गांगर्डे आणि लोकेश पाटीलला चौकशीसाठी बोलावण्यात आलं होतं. त्याच्या आधीच लोकेशनं MPSCला मेल करत ही तक्रार बनावट असल्याचं कळवलं. यासाठी त्यानं दिलेलं कारण सुद्धा तितकंच धक्कादायक होतं. MPSCची या पदासाठीची परीक्षा आता लवकर होणार नसल्यानं पेपर फुटल्याची बतावणी करून पुनर्परीक्षा घेण्यासाठी हा बनाव रचल्याचं लोकेशनं म्हटलं. पण लोकेशनं त्याची तक्रार बनावट असल्याचं म्हटलं असलं तरी आणखी एक तक्रारदार असलेला ऋषिकेश गांगर्डे मात्र त्याच्या आरोपांविषयी ठाम आहे. इतकंच नाही तर तक्रार मागे घेण्यासाठी लोकेशवर दबाव असल्याचा आरोप होतोय. तर MPSCचा पेपर फुटल्यावरनं सुरू झालेल्या उलटसुलट चर्चांसंदर्भात आता महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षांनी स्पष्टीकरण दिलंय. पेपर फुटीची बातमी निव्वळ अफवा असल्याचं म्हणत आरोपींच्या विरोधात पोलिसात तक्रार दाखल करणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. आम्हाला जो तक्रारदार आहे त्याचा एक परत ईमेल प्राप्त झाला आणि त्यांनी असं म्हटलेलं आहे की हा जो मी तक्रार केली होती ती तक्रार चुकीची आहे. प्रत्यक्षात एक जो उमेदवार आहे, जो उमेदवार या परीक्षेमध्ये सिलेक्ट होऊ शकला नाही आणि त्याला वाटलं की ही परीक्षा एक 12-14 वर्षांनी झालेली आहे, आता पुढची 10-12 वर्ष परीक्षा होणार नाही आहे. त्यामुळे आपण या सध्याच्या जर आपण अशी तक्रार केली तर कदाचित ही परीक्षा रद्द होईल आणि फेरपरीक्षा होईल, म्हणून मी अशी तक्रार केलेली आहे. मी अशी तक्रार माझी वापस घेतो आहे. मी या संदर्भामध्ये पोलिसांमध्ये तक्रार सादर करतो आहे. याच्यामध्ये पोलीस तपास जो काही करतील त्याच्यामध्ये जे काही निष्पन्न होईल त्या आधारे आम्ही निश्चित कारवाई करू. तर आयोग या मुद्द्यावरनं पोलिसात जाणार असल्याचं आयोगाच्या अध्यक्षांनी स्पष्ट केलं. दरम्यान MPSCचा पेपर फुटल्याचा दावा करणाऱ्या तक्रारदारानंच माघार घेतल्यामुळे या प्रकरणाला वेगळं वळण मिळालं. दरम्यान ही तक्रार मागे घेण्यासाठी लोकेश पाटीलवरती दबाव आणला गेला असावा असा संशय रोहित पवार आणि सुषमा अंधारेंसह ऋषिकेश गांगुर्डेनेही व्यक्त केलाय. तरी दबाव 100% आणला गेला आहे. याच्या आधी जेव्हा आयोगाशी काही विद्यार्थी बोलण्यासाठी गेले त्यांनी त्यांना डायरेक्ट सांगितलं, जर तुम्ही वेगळ्या पद्धतीची काही तक्रार करत असाल, वेगळंच काही भूमिका घेणार असेल तर तुमच्यावरच आम्ही कारवाई करू अशी सुद्धा अप्रत्यक्षपणे धमकी दिली असं आम्हाला कळतंय. आता याच्याचबरोबर आपण जर बघितलं आणि हे आम्हाला कोणाकडनं कळलं तर एक व्यक्ती जो या लोकेश पाटलाच्या संपर्कात काही दिवसांपूर्वी होता
लोकेश पाटलालीच सांगितलं की अशी आम्हाला धमकी दिली आणि लोकेश पाटीलच आता माघार घेत असतील आणि ऋषिकेश गांगर्डेली स्पष्टपणे आज त्याच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की लोकेश पाटलावर नाही तर गौरव पाटलावर तिथं दबाव आहे. त्यामुळे दबाव कोणतरी 100% तिथं टाकतंय. जो मेल साधारणतः 1 महिन्यापूर्वी गेलाय त्यावर MPSCला हे उत्तर आत्ता का सुचलं? जी MPSC आधी असं सांगते की असं काही घडलंच नाही, नंतर असं सांगते की घडलं असेल तर आम्ही चौकशी करू, आणि आज असं जर सांगत असेल की हा मेल बनावट आहे असं त्या मुलाने सांगितलं, म्हणजे तुम्ही दबाव आणून धमकी देऊन धमकावून आम्ही तुला रिस्ट्रिकेट करू, तुला ब्लॅकलिस्टेड करू, तुला पुढच्या कुठल्याही परीक्षेत पुन्हा आम्ही बसू देणार नाही अशी भीती घालून जर त्याच्याकडून जबाब बदवून घेतला नसेल, कशावरून? गौरव पाटील उर्फ लोकेश पाटील जो दुसरा तक्रारदार आहे त्यांनी माझे संपर्क केला. त्याच्याकडे स्क्रीनशॉट आले होते की क्वेश्चन पेपर म्हणजे 22 मार्चच्या अगोदर 2 दिवस अगोदरच फुटलेला होता आणि आपण ते त्याने आपल्याला ते फोटो ते सेंड केले. पाहिलं मूळ प्रश्नपत्रिकेतील 90 प्रश्न ह्या त्या गेस्ट पेपरमधील 200 क्वेश्चनपैकी आलेले आहेत. त्यांचे ऑप्शन सुद्धा सेम आहेत. म्हणजे गौरवने सांगितलेल्या माहितीनुसार ते संबंधित एक क्लास चालक आहेत त्याने दिलेले होते. तर आपलं असं म्हणणं आहे संबंधित विद्यार्थी कोणी असतील ते जे सस्पेक्टेड आणि सस्पेक्टेड क्लास चालक त्यांच्या मोबाईलची फॉरेन्सिक तपासणी करण्यात यावी. चौकशीसाठी अजून काही फोनाचा फोन आलेला नाही आणि दबाव वगैरे काही आलेला नाही आणि जरी आला तरी माझ्या तक्रार मागे घेणार नाही. त्या सगळ्या घडामोडींवरनं इतकंच म्हणावंसं वाटतं की लोकशाहीत प्रश्न विचारणं आवश्यक आहे, किंबहुना तो लोकशाहीनं दिलेला सर्वात मोठा अधिकार आहे. पण प्रश्न उपस्थित करताना, आरोप करताना आणि त्यावरनं संशय निर्माण करताना किमान बेसिक फॅक्ट चेक करणं सुद्धा गरजेचं आहे. कारण संभ्रम टाळण्यासाठी आरोप, संशय आणि सत्य यामध्ये पुराव्याचा पूल असणं खूप गरजेचं आहे. अगदी हीच बाब या पेपरफुटी प्रकरणात सुद्धा लागू होते. कारण पेपरफुटीचा तथ्यांच्या विना केलेला आरोप हा केवळ राजकीय चर्चेचा विषय राहत नाही, तर तो लाखो विद्यार्थ्यांच्या मेहनतीवर, पालकांच्या स्वप्नांवर आणि संपूर्ण परीक्षा पद्धतीच्या विश्वासार्हतेवरती परिणाम करतो. त्यामुळे सरकार असो, विरोधक असोत किंवा समाज माध्यमांवरती मत व्यक्त करणारा प्रत्येक नागरिक पेपरफुटीसारख्या संवेदनशील विषयावर बोलताना तारतम्य, तथ्य आणि जबाबदारी या तिन्ही गोष्टी जपणं हीच खरी लोकशाहीची आणि समाजाची ताकद आहे, हे विसरून चालता कामा नये. एखाद्या सर्वसामान्य व्यक्तीला कोणत्याही पद्धतीचा त्रास झाला तर तो काय करतो? तर सगळ्यात आधी पोलिसांकडे धाव घेतो. पोलीस मदत करतील, न्याय मिळवून देतील आणि समस्या सोडवतील अशी त्यांची अपेक्षा असते. अनेक प्रसंगी पोलीस नागरिकांना मदत सुद्धा करतात. अशा अनेक सकारात्मक घटनांची उदाहरणं समाजासमोर आहेत. मात्र काही वेळेला पोलिसांकडनंच नागरिकांची फसवणूक, हेळसांड किंवा अधिकारांचा गैरवापर झाल्याच्या घटना सुद्धा पुढे येतात. त्यामुळे समाजाचे रक्षणकर्तेच भक्षक झाले अशी टीका अनेकदा केली जाते. अशीच थोडीशी धक्कादायक घटना पुण्यामध्ये उघडकीस आली आहे. या प्रकरणामध्ये काही पोलिसांनीच दरोडा टाकण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. सुदैवानं त्याच पोलीस स्थानकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कर्तव्यदक्ष आणि प्रामाणिक होते. त्यांनी योग्य वेळेला हस्तक्षेप केला आणि तातडीनं पोलीस स्थानकात पोहोचून हा कथित दरोडा रोखला. त्या प्रकरणामध्ये नेमकं घडलं काय होतं ते सुद्धा पाहूया. तळेगाव दाभाड येथील व्यावसायिक हर्षवर्धन पवार यांचे शेजारी किरण आपटे यांनी चव्हाण एंटरप्राइजेससाठी 1 कोटींची आर्थिक मदत मागितली. ती रक्कम देण्यासाठी हर्षवर्धन पवार आपल्या एका कामगारासह दुचाकीवरनं सिंहगड रोडवरच्या हॉटेल ब्रह्माजवळ पोहोचले. तिथे थोड्याच वेळात चव्हाण एंटरप्राइजेसची एक 4चाकी आली. आपटे यांनी पवार यांना नरहीतल्या एका बँकेमध्ये 1 कोटी रुपये जमा करायचे तसं सांगितलं. त्यानंतर हर्षवर्धन पवार, किरण आपटे, गाडीचा चालक विक्रम चाकणकर आणि पुढच्या सीटवरती बसलेला तोत्या पत्रकार असे 4घे जण गाडीतनं निघाले. त्यानंतर पाठीमागून आलेल्या एका दुचाकीनं त्यांची गाडी अडवली. दुचाकीवरच्या दोघांनी स्वतःला पोलीस असल्याचं सांगत किंवा स्वतः पोलीस असल्याचं सांगत दमदाटी सुरू केली. मग गाडीतनं त्यांनी पैशांची बॅग हिसकवण्याचाही प्रयत्न केला. हर्षवर्धन पवार यांच्या डोळ्यामध्ये मिरची पावडर टाकली. यानंतर दुचाकीवरील एक जण आणि गाडीतला एक अनोखा व्यक्ती यांनी चालकाला धमकावलं आणि गाडी थेट खेड शिवापूर पोलीस स्थानकात नेण्यास भाग पाडलं. गाडी पोलीस स्थानकात पोहोचली आणि तिथल्या 2 पोलीस कर्मचाऱ्यांनी पवार यांना घेण्याचा प्रयत्न केला. पण त्याच वेळेला राजगड पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक संतोष जाधव घटनास्थळी पोहोचले. त्यांनी तातडीनं हस्तक्षेप केला आणि संपूर्ण प्रकरणाची पडताळणी केली आणि कथित दरोड्याचा हा प्रयत्न हाणून पाडला. त्यानंतर या प्रकरणामध्ये सहभागी असल्याचा आरोप असलेल्या संबंधित पोलीस कर्मचाऱ्यांच्या विरोधात गुन्हा दाखल झालाय.
तर पोलिसच भक्षक होण्याचं हे पहिलं प्रकरण नाहीये. गेल्या काही महिन्यात राज्य पोलीस दलात हे अशा पद्धतीचं तिसरं प्रकरण आहे. पोलिसांच्या अशा छळवणुकीचं एक प्रकरण याआधी एप्रिल ते मे दरम्यान बुलढाणा जिल्ह्यात समोर आलं होतं. त्यासोबतच पुण्यातल्या कामशेतमध्ये महामार्गावरती गाडी अडवून 5 लाख रुपये खंडणी म्हणून उकळण्याचा प्रयत्न पोलीस अधिकाऱ्यांनीच केला होता. तर अलीकडेच नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहात एका रक्षकानंच ड्रग्ज तस्करी केल्याचं समोर आलं. पोलिसी खाक्या दाखवणं अशी एक म्हण प्रचलित आहे, पण हा पोलिसी खाक्या गुन्हेगारांना वठणीवर आणण्यासाठी वापरला तर हरकत नाहीये. पुण्यासह राज्यातल्या अन्य भागातील या प्रकरणांमध्ये पोलिसांकडनं त्याचा सर्रास गैरवापर होत असल्याचं पाहायला मिळालं आणि ही बाब खूपच चिंताजनक सुद्धा आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.